सो हाय गाईज, हे आपलं 10वं लेक्चर आहे आणि आपण काय करतो आहोत तर आपण इंडियन नॉलेज सिस्टममध्ये जी काही शास्त्र येतात त्या शास्त्रांचे म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह शास्त्रांचा परिचय करून घेतोय. म्हणजे त्यांचा फॉर्म आपल्या ग्रंथांमध्ये कसा दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत. सो हे सगळं आपण याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करतो. असाच आपण या लेक्चरमध्ये हायड्रोलॉजी, ज्याला आपण जलशास्त्र म्हणतो, की आपण समजा जर का संस्कृतमध्ये हा शब्द बघितला तर तो जलशास्त्र या नावाने फेमस आहे. तर त्याची थोडीशी माहिती करून घेऊ की आपल्या शास्त्रांमध्ये हा विषय कसा येतो, त्याचा फॉर्म काय आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रिन्सिपल्स मांडलेले आहेत आचार्यांनी वेगवेगळ्या, आणि याचा उपयोग आपल्याला आज कसा करून घेता येईल याबद्दल आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. बेसिकली जलशास्त्र हा विषय जो आहे हा कुठल्या एका ग्रंथामध्ये येत नाही, राईट. सो वी नीड टू एक्स्ट्रॅक्ट दिस नॉलेज फ्रॉम व्हेरियस टाईप ऑफ टेक्स्ट. लाईक व्हेरी फेमस टेक्स्ट, एक टेक्स्ट तुमच्याकडे आहे ते म्हणजे बृहत संहिता, राईट. ज्याचा म्हणजे मी तुम्हाला ते टेक्स्ट सांगेन ज्याचा आपण या आपल्या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त रेफरन्स घेतला आहे. सो बृहत संहिता इज वन टाईप ऑफ टेक्स्ट रिटन बाय वराह मिहिर. ओके. त्यानंतर अजून एक टेक्स्ट की ज्याचं आपण याच्या आधी खूप वेळा नाव घेतलेलं आहे, दॅट इज कौटिल्य अर्थशास्त्र. ओके. रिटन बाय नन अदर दॅन कौटिल्य. सो या टेक्स्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या संदर्भामध्ये हायड्रोलॉजीचा उपयोग त्यांनी केलेला दिसेल आणि त्याच्यासोबत त्यांनी काही गायडिंग प्रिन्सिपल्स पण सांगितलेले आहेत ज्याचा उपयोग आपल्याला हे जे शास्त्र आहे समजून घेताना होतो. सो ॲज वी हॅव डिस्कस्ड अर्लियर, दिस नॉलेज इज ऑल्सो अ सप्लिमेंटरी नॉलेज, राईट. सो जलशास्त्राचा उपयोग जो आहे हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी करायला सांगितला आहे. सो इन कन्स्ट्रक्शन्स, ओके. सो वेगवेगळ्या प्रकारच्या कन्स्ट्रक्शन्समध्ये जलशास्त्राचा खूप सारा यूज त्यांनी सांगितला आहे. दॅन इन टाउन प्लॅनिंग, ओके. आता टाउन प्लॅनिंगमध्ये सुद्धा हा खूप इम्पॉर्टंट पार्ट ते मांडतात. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं की इन ॲग्रिकल्चरल सायन्स, ज्याच्यावरती आपण सेपरेटली एक व्हिडिओ बघणार आहोत. सो इन ॲग्रिकल्चरल सायन्स हा त्यांनी एक व्ह्यू सांगितलेला आहे जलशास्त्राबद्दलचा. ऑल्सो दे हॅव डिझाईन्ड सम लॉज, ओके, अँड ऑल्सो टॅक्सेशन सिस्टम बेस्ड अपॉन दिस पर्टिक्युलर नॉलेज. तर या हा सगळा विचार करून त्यांनी हे जे जलशास्त्र आहे ते आपल्यासमोर मांडलेलं आहे. ओके. आणि जलशास्त्राची कन्सेप्ट ते कशी मांडतात, ते काय विचार करतात त्याबद्दल आपण थोडंसं पुढे बघूया. सो इथे तुम्हाला एक बृहत संहितेतला श्लोक दिसतोय, राईट. सो ते काय म्हणतात की धर्मम यशस्यंच वदाम्यतोहम दकारगलम येन जलोपलब्धिः पुंसाम यथांगेषु शिरास्तथैव क्षितावपी प्रोन्नत निम्न संस्थाः. ओके. सो त्यांनी एक आयडिया इथे प्रपोज केली आहे. सो दे हॅव इमॅजिन्ड एव्हरी नॉलेज इन सम फॉर्म, ओके, अँड दे हॅव रिलेटेड दॅट फॉर्म टू ह्युमन बिईंग, की ह्युमन बिईंग्सना आपल्या बॉडीशी ते जवळचं वाटावं किंवा त्याची आयडिया त्यांना लक्षात यावी, यासाठी प्रत्येक शास्त्राला त्यांनी एका फॉर्ममध्ये ठेवलेलं आहे. ओके. सो ही आयडिया भारतीय शास्त्रांमध्ये तुम्हाला सगळीकडे सापडेल. तर जितका जलशास्त्राचा विषय येतो ना, तिथं त्यांनी काय केलंय माहिती आहे, त्यांनी जलशास्त्राला एका फॉर्ममध्ये इमॅजिन केलंय, दॅट इज शिरा. शिरा मीन्स वॉट? शिरा मीन्स तुमच्या नसा, बॉडीमधल्या ज्या नसा असतात ना त्या. सो वेन्स, ओके. सो they have decided or they have imagined this particular knowledge like veins in your body. त्या कशा पसरलेल्या आहे, ओके. सो they are forming vascular system in your body. They are responsible to transport food, न्यूट्रिशन, वॉटर एव्हरीवेअर, राईट. आणि फक्त आपल्याच बॉडीमध्ये नाही, फक्त ॲनिमल बॉडीजमध्ये किंवा प्लांट बॉडीजमध्ये सुद्धा वेन्स जे पण काही काम करतात ते काम या पृथ्वीवरती हे जे काही पाणी असतं ना ते करतं, असं यांचं म्हणणं आहे. ओके. सो वी विल सी द मिनिंग ऑफ दिस पर्टिक्युलर श्लोक. येस. सो दे आर सीइंग दिस नॉलेज ॲज अ रिलिजियस मेरिट, ओके. कारण
आपण आपल्याकडे एक बेसिक आयडिया आहे की आपण या पृथ्वीवरचे जे पण काही एलिमेंट्स आहेत, राईट, मग ते अग्नी असू दे, वायू असू दे, आकाश असू दे, या सगळ्यांना आपण एका रिलिजियस व्ह्यूने बघतो. सो वाय दिस इज सो? आपल्याला सगळीकडे हा रिलिजियस अप्रोच, स्पिरिच्युअलिटी का बरं दिसते? बिकॉज इफ वी हॅव दॅट पर्टिक्युलर अप्रोच, देन वी विल ट्राय टू प्रिझर्व दॅट. ओके, आपण त्याचा डिसरिस्पेक्ट नाही करणार. सो दिस इज द बेसिक आयडिया. सो जर का पाण्याला पण तुम्ही जर का अशा रिलिजियस व्ह्यूने बघितलं, सो वी हॅव दॅट ट्रेडिशन, राईट? सो वी जस्ट वर्शिप रिव्हर्स, राईट, किंवा समुद्र यांची पूजा केली जाते आपल्याकडे. वाय? सो दिस इज द बेसिक आयडिया की आपण ती जी नदी आहे की तिच्याकडे एका रिस्पेक्टफुल व्ह्यूने बघावं, म्हणून हे सगळं चालतं. सो सेम की जे पाणी आहे, जे ग्राउंडवरती आहे किंवा अंडरग्राऊंड आहे, तर त्याची सुद्धा आयडिया यांनी कशी केलेली आहे? सो जस्ट लाईक वेन्स इन ह्युमन बॉडी, अँड दे आर कॉल्ड ॲज अंडरग्राऊंड वॉटर चॅनल्स. सो हे जे पाणी आहे ते आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अवेलेबल होतं, राईट? सो त्या प्रत्येक फॉर्ममध्ये ते जे पाणी आहे ते कसं आहे, तर ते कुठल्या तरी रिलिजियस मेरिटनेच बघितलं गेलेलं आहे. सो त्याचा यूज करताना सुद्धा आपल्याला हा अप्रोच लक्षात घ्यायचा आहे. आणि त्याच्याबद्दल पुढे जाताना सुद्धा किंवा त्याच्या वेगळ्या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करताना सुद्धा आपल्याला हा जो रिलिजियस मेरिट आहे हा कधीही सोडायचा नाही आहे. सो दिस इज द बेसिक आयडिया बिहाइंड दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट. ओके, तर आपण जसे पुढे जातो तसं आपण याची जर का कन्सेप्ट वन लाईनमध्ये सांगायचं म्हटलं, सो त्याच्यामध्ये काय अप्रोच आहे? वन इज, इट इज सायन्स ऑफ वॉटर फाइंडिंग, राईट? सो यू नीड टू फाइंड द वॉटर. सो हा जो भाग आहे हा तुमचा जास्त अंडरग्राऊंड वॉटरमध्ये येतो. ओके, सो यू नीड टू फाइंड दॅट अंडरग्राऊंड वॉटर. सो देर इज अन आर्ट टू फाइंड अंडरग्राऊंड वॉटर. आपण बघूया ते पुढे की कसं शोधलं जातं अंडरग्राऊंड वॉटर, आणि ते किती प्रमाणामध्ये एक्स्ट्रॅक्ट केलं पाहिजे, किती प्रमाणामध्ये ते प्रोसेस केलं पाहिजे, हे सगळं आपल्याला पुढे इथे बघायला मिळेल. आणि जे पाणी तुमच्याकडे ऑलरेडी आहे आणि जे पाणी तुम्हाला मिळालेलं आहे त्याचं मॅनेजमेंट इज अनदर लेवल ऑफ थॉट. ओके, सो वॉटर फाइंडिंग आणि असलेल्या पाण्याचं मॅनेजमेंट ही या सायन्सची बेसिक आयडिया आहे. ओके, सो द इंडियन हायड्रोलॉजी डील्स विथ these two particular aspects, right? So one is water finding and another is its management. ओके, आता समजा तुम्ही जर का ऑल ओव्हर हायड्रोलॉजीबद्दल विचार केला, ओके, तर तुम्हाला हे तीन जे पण काही पॉईंट्स आहे, दॅट इज संसेचन विद्या, संहरण विद्या अँड स्तंभन विद्या. ओके, सो हे तीन ॲस्पेक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील आणि या तीन ॲस्पेक्ट्सच्या भोवतीच अख्खी इंडियन हायड्रोलॉजी फिरते. ओके, आणि याच्यामध्येच आपल्याला वेगळे वेगळे जे पण काही स्किल्स तुम्हाला लागतात, तुम्हाला जे पण काही स्किल्स ॲक्वायर्ड करावे लागतात याच्यासाठी, किंवा जे पण काही थिअरीज आहेत याच्यावरच्या, तर या सगळ्या थिअरीज अँड ऑल हे सगळं तुम्हाला या तीन ॲस्पेक्ट्समध्ये बघायला मिळतं. सो संसेचन, संहरण अँड स्तंभन. सो वी विल सी इच वन ऑफ देम इन डिटेल, बट लेट्स सी द बेसिक आयडिया बिहाइंड दिस थ्री टर्मिनॉलॉजीज. ओके, सो संसेचन काय आहे की इट्स ॲक्च्युअली रेन सायन्स. In simple words, if you want to say this is nothing but it is rainwater science, we will say. So sechan means what? Irrigation, right? So to irrigate this land, so to irrigate this land, earth, which water is used? So it is rainwater, right? So या रेन वॉटरचं सगळं सायन्स जे आहे किंवा जे पाणी आपल्याला काय करावं लागतं तर ते आपल्याला मिळतं आपली जी नेचर सायकल आहे त्याच्यासाठी, बरोबर? तर हे जे पाणी आहे ते जमिनीवरती येणं, ते रिप्रोड्यूस होणं, ते रिजनरेट होणं. ओके, सो दॅट पर्टिक्युलर थिंग कम्स इन सनसेचन. ओके, सो ही जी अख्खी जी जमीन आहे ही काय होते तर ही पूर्णपणे इरिगेट होते, राईट? सो नवीन म्हणजे प्रोड्यूस्ड वॉटर वी कॅन से. ओके, प्रोड्यूस्ड वॉटर ऑन दिस लँड. तर याच्याबद्दलचं जे पण काही नॉलेज आहे ते संसेचनमध्ये येतं. ओके, देन सेकंड इज संहरणम. ओके, संहरणम काय आहे? संहरणम मीन्स तुमच्याकडे पाणी ऑलरेडी आहे, राईट? तुमच्याकडे काय आहे? त्या पाणी आहे ऑलरेडी, तर त्या पाण्याचं मॅनेजमेंट. सो इट्स ॲक्च्युअली वॉटर मॅनेजमेंट टेक्निक. ओके, सो
दिस इज वॉटर मॅनेजमेंट. अँड दिस इज स्तंभन. स्तंभन म्हणजे काय? स्तंभन म्हणजे जे पाणी तुमच्या पृथ्वीवरती, तुमच्या लँडवरती ऑलरेडी एका स्टॅग्नंट फॉर्ममध्ये आहे. ओके, तर त्या स्टॅग्नंट फॉर्ममधल्या पाण्याला व्यवस्थित स्टोअर करणं. सो इट्स ऑल अबाउट स्टोरेज. ओके, अँड नॉट ओन्ली स्टोरेज, पण त्या पाण्यासाठी तुम्हाला जे काही कन्स्ट्रक्शन्स करावे लागतात, राईट? सो इट डील्स विथ द कन्स्ट्रक्शन्स. ओके, so this part comes in stambhan. So sensation, samharan and stambhan. So all the skills which are related to hydrology, or all the theories, all the principles, or all the understandings which are related to hydrology, so those things they come into these three types or these three aspects. Okay, so now we will study each one aspect in detail. आपण बघूया की त्याच्यामध्ये काय काय येतं, त्यामध्ये या लोकांनी काय काय प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ सनसेचन. येस, 3 aspects of hydrology, and everything which we are going to discuss, that is going to come in any one of the aspect. Yes, so let us start with this particular vidya, this particular aspect, that is sensation. आता सनसेचन काय आहे? आपण जर का त्या वर्डकडे बघितलं, आपण आत्तापर्यंत तुम्हाला कळलं असेल की संस्कृतमध्ये आपल्याला काही पण करायचं असेल किंवा या इंडियन नॉलेज सिस्टम्समध्ये तुम्ही कुठल्या पण गोष्टीचा विचार कराल तर फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू सी इट्स टायटल, राईट? की टायटल तुम्हाला काय सांगतं, ती टर्म तुम्हाला काय सांगता आहे, त्या ती टर्म ॲक्च्युली तुमच्याशी बोलत असते. सो यू नीड टू सी दॅट थिंग फर्स्ट. तर त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं की पाणी पृथ्वीवर कसं आलं, राईट? सो पाणी जे आहे ते पहिल्यांदा वेपर फॉर्ममध्ये असं होतं. सो दे हॅव गिवन दी फ्लो चार्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल वॉटर वॉज इन वेपर फॉर्म. ओके, नंतर ते एकतर रेन वॉटर या फॉर्ममध्ये आलं, राईट? किंवा ड्यू ड्रॉप्स वगैरे याच्यामध्ये ते आलं, आणि अशा प्रकारे ते अर्थवरती आलं, राईट? सो हा त्या पाण्याचा ट्रॅव्हल होता, आणि मग या अर्थवरती त्याने परसिस्ट केलं, ते पाणी ते राहिलं. आणि हा जो फॉर्म आहे ना जो आपण डिस्कस करतोय, ओके, याने या अर्थवरती काय केलं, जस्ट लाईक इरिगेट केली त्याने अख्खी लँड. एकत्रितपणे त्याने ही लँड जी आहे ती इरिगेट केली. सो हे जे पण काही फेनोमिनन आहे ना, तर ते या पर्टिक्युलर ॲस्पेक्टमध्ये डिस्कस केलं गेलेलं आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सनसेचन. ओके, तर त्यांनी आयडिया काय सांगितली आहे, सेम आयडिया विच इज ॲक्सेप्टेड इन मॉडर्न सायन्स ऑल्सो. काय की जेव्हा हे युनिवर्स उत्पन्न झालं, किंवा लेट अस टॉक अबाउट आवर प्लॅनेट ओनली, की जेव्हा पृथ्वी जन्माला आली तेव्हा सगळ्यात आधी पाणी तयार झालं, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ओके, आणि आपल्याकडे त्यांनी कशी बेसिक आयडिया वापरली आहे की अर्थ जी आहे ती यांची आई आहे. ओके, आणि आकाश जे आहे हे यांचे वडील आहेत. बिकॉज तुम्ही पृथ्वीवर जन्म घेता, दॅट्स वाय अर्थ इज युअर मदर, अँड तुमचं पोषण जे आहे, बरोबर, ते रेन वॉटरने होतं, ते आकाशातून पडणाऱ्या पाण्याने होतं, राईट? सो ते तुम्हाला आधार देतं. दॅट्स वाय इट्स लाईक युअर फादर, राईट? अँड देन व्हॉट इज रेन? तर रेनबद्दल बोलताना ते सांगतात की रेन इज द रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी ऑफ ऑल दीज ऑर्गॅनिझम्स. कारण रेनमध्ये अशी पॉवर असते की त्याच्यामुळेच नवीन काहीतरी घडू शकतं. ओके, सो इट हॅज रिप्रोड्युसिबिलिटी. सो दॅट्स वाय रेन इज नथिंग बट अर्थ आणि जे पण काही आकाश आहे त्यांचं आणि या पृथ्वीवरच्या प्रत्येक ऑर्गॅनिझमचीही रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी आहे. सो या बेसिक आयडियामध्ये ते येतात. आता पाऊस कसा पडतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण एवढ्यावरतीच कुठलंच सायन्स खुश होत नाही, राईट? तसे आपल्याकडचे लोक इतक्याच आयडियावरती काय झाले तर खुश झाले नाही. त्यांनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या ज्या रेन सायन्समध्ये येतात. सो वी विल डिस्कस ऑल दोज थिंग्स इन समवॉट डेप्थ. ओके, त्यांनी काय म्हटलं की जर का रेन ड्युरेशन तुम्ही क्लासिफाय केली, ओके, सो इफ यू वॉन्ट टू क्लासिफाय रेन ड्युरेशन, सो यू विल क्लासिफाय दॅट रेन ड्युरेशन इन 3 पार्ट्स. म्हणजे टोटल पावसाचे जे काही महिने आहेत ना, तर
त्याचं क्लासिफिकेशन 3 पार्ट्समध्ये करा. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे, की या पावसाचा जो भाग आहे ना, म्हणजे 3 भागांमध्ये समजा जर का पाऊस पडत असेल, तर त्याच्यामधला त्यांची बेसिक आयडिया काय आहे, की फर्स्ट अँड थर्ड पार्ट. ओके. सो पावसाचा तिसरा भाग जो आहे ना, सो वी विल राईट लाईक दिस. सो थर्ड पार्ट जो आहे ना पावसाचा, तो कुठल्या महिन्यामध्ये पडावा, तर फर्स्ट अँड थर्ड मंथ. म्हणजे या पहिल्या आणि तिसऱ्या महिन्यामध्ये पाऊस जो आहे तो त्याच्या एस्टॅब्लिशिंग फेजमध्ये पडावा, राईट. म्हणजे जरासा समवॉट कमी. ओके. आणि उरलेले जे 2 भाग आहे ना, ओके, सो कुठले, फर्स्ट अँड सेकंड पार्ट ऑफ रेन, दॅट शुड बी इन विच मंथ, मधले जे 2 महिने आहेत ना, सो मिडल 2 मंथ्स. सो इथे त्यांनी काय केली, याच्यामध्ये यांनी रेनची प्रोफाईल डिस्कस केली. ओके. सो प्रोफाईल ऑफ रेन असं त्यांनी याच्यामध्ये डिस्कस केलंय, की सुरुवातीलाच पाऊस खूप दणादण पडला असं नाही चालत, राईट. किंवा शेवटी आता पावसाचे महिने संपत आलेत आणि तेव्हा पावसाने जोर पकडला जोरात, नाही. सो इट्स नॉट अ नॉर्मल थिंग, राईट, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. पण समजा जर का पावसाचं क्लासिफिकेशन आपण अशा प्रकारे केलं, तर पहिल्या भागामध्ये पाऊस जो आहे तो थर्ड पार्ट मध्ये किती पडेल तसा पडावा. ओके. आणि त्याने जोर कधी पकडावा, तर मधल्या 2 महिन्यांमध्ये, राईट. सो ही बेसिक आयडिया जी आहे ती त्यांनी तिकडे वापरली, राईट. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती जेव्हा आपण गणित वगैरे बघत होतो, मॅथमॅटिकल सायन्स जेव्हा आपण बघितलं तेव्हा, की पावसाचं पडणं हे कशावरती अवलंबून असतं. दोज हू हॅव इंटरेस्ट इन ज्योतिष, ओके, या पर्टिक्युलर पार्टमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे. सो तुमचा जो गुरु हा ग्रह असतो ना, राईट, सो या गुरुवरती पावसाचं पडणं अवलंबून असतं, राईट. तर त्यानंतर गुरु आहे, शुक्र आहे, यांचे पोझिशन्स काय आहे, हे कसे वागतात, याच्यावरनं ते कळतं. ऑल्सो अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे, की सूर्याची प्रकृती, की सूर्य कसा आहे, स्वच्छ आहे, ओके, किंवा डाग पडलेले आहेत, ओके, या सगळ्यावरती ठरतं की किती पाऊस पडणार आहे. रेन प्रेडिक्शन इज अनदर लेवल ऑफ सायन्स. ओके. देन त्यांनी काय सांगितलंय, की त्यांनी अजून एक आपल्याला बेसिक आयडिया सांगितली, की शुक्र जो आहे ना ज्योतिषामध्ये, तो तुम्हाला सांगतो की पाऊस किती पडेल. ओके. त्यानंतर गुरु जो आहे तो सांगतो की तुम्हाला गवत किती मिळेल, राईट. गवत म्हणजे नॉट ओनली गवत, ओके, पण तुमचं पीक वगैरे हे किती पडेल ते गुरु सांगतो. आणि सूर्य जो आहे तो तुम्हाला काय सांगतो, की तुमचं धान्य किती येणार आहे. सो आपण हे ज्योतिषामधले खूप बेसिक्स डिस्कस करतोय. ओके. तर ही जी पद्धत आहे ती आपल्या ग्रंथांमध्ये वापरलेली आहे. तर ज्यांना कोणाला रेन प्रेडिक्शन या पार्टमध्ये इंटरेस्ट आहे ना, तुम्ही एक्झॅक्टली काढू शकतात की या पर्टिक्युलर वर्षामध्ये किती साधारणपणे पाऊस पडणार आहे आणि त्याप्रमाणे जे शेतकरी आहेत ते त्यांचं प्लॅनिंग करू शकतात. ओके. सो दिस टेक्निक इज ॲक्सेप्टेड इन मेनी ऑफ द रिजन्स. ओके. अँड नाव इट्स गेटिंग मच मोर अटेन्शन दॅन बिफोर. ओके. सो हे तुम्ही नक्कीच चेक करू शकता. सो आता मग ही जी पद्धत आहे, तर ही कौटिल्याची पद्धत आहे, ही अर्थशास्त्रामध्ये येते. ऑल्सो भृगु ऋषी जे आहेत ते पण ही पद्धत सांगतात. त्यानंतर वराहमिहीर वगैरे जे आहेत, तर बृहत्संहिता जो ग्रंथ आहे, ओके, तर त्याचा जर का 21वा अध्याय तुम्ही बघाल, 21st पार्ट किंवा चॅप्टर जर का तुम्ही बघाल, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ही जी सगळी आयडिया आहे ती सांगितली आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी एक बेसिक आयडिया काय वापरली आहे, की तुम्ही आकाशाकडे बघत नका बसू. म्हणजे जी बृहत्संहितेमध्ये सांगितलेली आयडिया आहे ना ती अशी आहे, की तुम्ही आकाशामध्ये बघत नका बसू. ते तुम्हाला रेन प्रेडिक्शन नाही सांगणार, पण तुम्ही पृथ्वीवरचेच सिम्पटम्स बघा, तुम्ही लक्षणं बघा, त्यावरूनच डायग्नोसिस करून प्रेडिक्ट करा की पाऊस किती पडणार आहे. ओके.
तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय. आणि अजून एक ते आयडिया वापरतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, की एव्हरी नॉलेज इज रिलेटेड टू ह्युमन लाईफ. तर पावसाच्या बाबतीत पण त्यांनी तसंच केलंय, की जसं प्रेग्नन्सी पिरियड असतो माणसांचा, तसा पावसाचा पण म्हणजे मेघांचा पण प्रेग्नन्सी पिरियड त्यांनी सांगितलाय. ओके. सो त्याच्यानंतर तो कंप्लीट सर्व्ह झाल्यानंतर पाऊस पडतो. सो सगळी ती आयडिया त्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये वापरलेली आहे. ओके. सो कार्तिक महिना जो असतो आपल्या मराठी महिन्यांमध्ये, आय होप की तुम्हाला सगळ्यांना मराठी महिने लर्न असतील. ओके. सो कार्तिक महिन्यापासून काय बघावं तर गर्भ राहिलेला आहे का? की प्रेग्नन्सी राहिली आहे का मेघांना ते बघावं. ओके. आणि त्याच्यापासून मग ती लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात. आणि मग अ, मार्गशीर्ष आणि पौष हे जे 2 महिने असतात. ओके. मार्गशीर्ष आणि पौष यांच्यामध्ये काय करायचं असतं, तर यांच्यामध्ये तुम्हाला पाऊस किती पडेल याच्यासाठी प्रेडिक्शन्स करायचे असतात. आणि ते कसे? मग तुम्हाला ऑब्झर्व्ह करायचं असतं, की तुम्हाला वारा कोणत्या दिशेने वाहील ते बघायचं असतं, राइट? किंवा आकाशामध्ये काय-काय गोष्टी दिसतात, कशा प्रकारची लक्षणं आहेत ते बघायचं असतं. ओके. तर अशा पद्धतीने हे सगळे करतात. सिमलामध्ये ही टेक्निक आजही वापरली जाते. ओके. आणि या दिवसांमध्ये बेसिक आयडिया काय आहे, की या दिवसांमध्ये जिकडून वारा वाहील ना, त्याच्या विरुद्ध दिशेने पाऊस पडतो. ओके. इन द अपोझिट डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ विंड पाऊस पडेल. असं यांचं काय आहे तर लॉजिक असतं. तर या ज्या गोष्टी आहेत, या अशा प्रकारे या आपल्या सगळ्या सायन्सेसमध्ये आलेल्या आहेत. ओके. आता पाऊस पडलाय समजा, तर तो पाऊस किती पडलाय याच्यासाठी आपल्याकडे काही मेजरमेंट्स आहेत आत्ता. आपण ते यूज करतो. तर यांचे पण स्वतःचे मेजरमेंट्स आहेत. ओके. सो त्यांनी काय-काय दिलेलं आहे, तर त्यांनी एक मेजरमेंट वापरलं होतं दॅट इज नोन ॲज द्रोण. ओके. द्रोण हे मेजरमेंट आहे. तर त्यांनी काय सांगितलं, की 800 तोळे हे तेव्हाचे मेजरमेंट्स आहेत बरं का. हे तुम्हाला मी का सांगते आत्ता? आपण आत्ता जरी ते वापरत नाही, तरी जर का तुमच्यापैकी कोणाला इंटरेस्ट आला आणि त्यांनी हे ग्रंथ काढून वाचले, तर तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, की हे मेजरमेंट्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहेत? हे तुम्हाला एकदम नवीन नाही वाटलं पाहिजे. सो धिस इज अनदर ॲस्पेक्ट, की जेव्हा तुम्ही भारतीय ग्रंथ वाचत असतात ना किंवा आपल्या सगळ्या लँग्वेजेसमधले, तेव्हा ज्या पण अशा मेजर केलेल्या गोष्टी ते सांगतात ना, तेव्हा आपल्याला त्यांच्या वर्ल्डमध्ये एंट्री करावी लागते आणि त्यांनी सांगितलेले जे मेजरमेंट्स आहेत, ते आपल्याला चेक करावे लागतात आणि त्याप्रमाणे आपल्याला समजून घ्यावं लागतं, की त्यांना एक्झॅक्टली सांगायचं काय आहे, राइट? तुम्ही जर का आत्ताच्या मेजरमेंट्समध्ये ते कन्व्हर्ट करत बसले, देन दॅट विल बी व्हेरी ट्रिकी जॉब. ओके. तर म्हणून आपल्याला त्यांचे मेजरमेंट समजून घ्यावे लागतात आणि नंतर आता जर का ते आपल्या आत्ताच्या गोष्टींशी रिलेट करायचे असतील, तर कन्व्हर्जन करत बसावे लागतात. ओके. सो हे पण एक इम्पॉर्टंट टूल आहे किंवा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे आय-के-एसमध्ये काम करण्याचा. ओके. वी विल सी दिस पर्टिक्युलर पॉइंट इन डिटेल आफ्टरवर्ड्स. ओके. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं होतं आणि आत्ता जर का तुम्ही बघितलं, तर एक द्रोण इज इक्वल टू एक रफली, this is not accurate measurement, but 1 drone is equal to 2 to 2.5 इंच. ओके. सो अशा प्रकारे त्यांनी ते केलेलं आहे. मग आता त्यांनी सांगितलं पण आहे जिओग्राफिकल सगळं त्यांनी कॅल्क्युलेशन जे आहे ते पण त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. सो जिओग्राफिकल कॅल्क्युलेशन काय सांगतं त्यांचं, की समजा त्यांनी कुरुजांगल देश एक असं सांगितलंय. ओके. सो कुरुजांगल देश हा जो आहे, तर यामध्ये किती पाणी म्हणजे किती पाऊस पडतो, तर याच्यामध्ये 16 द्रोण पाऊस पडतो. ओके. देन इफ यू गो इन ज्याला आपण कोरडवाहू म्हणतो, जमीन जिथे कोरडी असते, सो तिकडे 8 द्रोण पाऊस पडतो, राइट? देन अश्मक देश जो आहे, हे सगळे ग्रंथांमध्ये दिलेले पॉइंट्स आहेत हां. अश्मक देश जो आहे त्याच्यामध्ये 13.5 द्रोण पाऊस पडतो. त्यानंतर तुम्ही जर का गेले अवंती देशात, सो अवंती देशामध्ये किती पाऊस पडतो? सो 23 द्रोण पाऊस पडतो. ओके. आणि कोकण एरिया जो त्यांनी सांगितलाय, त्याच्यामध्ये तर त्यांनी मेजरमेंटच दिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये खूप पाऊस पडतो एवढंच त्यांनी सांगितलंय. ओके. सो
त्याचा जो पाऊस आहे तो मोजणं किंवा असा एक व्हॅल्यू देणं शक्य नसावं कदाचित. म्हणून त्यांनी असं सांगितलंय की तिकडे खूप सारा पाऊस पडतो. ओके. सो ही आयडिया जी आहे ती त्यांनी याच्यामध्ये आपल्याला सांगितली आहे. तर तेव्हाच्या काळी सुद्धा पाऊस मेजर करण्याच्या त्यांच्या स्वतःच्या टेक्निक्स होत्या. आणि त्यांनी काय केलंय, की त्या मेजरमेंटप्रमाणे त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. ओके. आता ही झाली जनरल इन्फॉर्मेशन जी आपण आत्तापर्यंत बघत होतो. ओके. हिअर कम्स दी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ हायड्रोलॉजी इन ट्रेडिशनल सायन्सेस. ओके. ते आपल्याला एका इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल सांगतात, दॅट इज नथिंग बट फ्लो ऑफ वॉटर. ओके. तर वसिष्ठ जे आहेत त्यांनी जे पाणी वाहतं आहे त्याचे काही आपल्याला काय सांगितलेत कॅरेक्टरिस्टिक्स, आणि त्यावरून त्यांनी सांगितलं की असं जे पाणी आहे ते तुम्ही मॅनेज कसं केलं पाहिजे. ओके. सो सम थिंग्स आर व्हेरी कॉमन. ओके. दॅट वी नो ऑलरेडी, आणि त्याच्यामधल्या काहीच मी इथे समोर दिलेल्या आहेत, काही ज्या आहेत त्या आपण अशा डिस्कस करू. सो त्यांनी काय सांगितलं की जितका स्लोपवाली टेक्निक तर सगळ्यांना माहिती आहे की स्लोप जेवढा हाय असेल तेवढं पाणी जे आहे ते फास्ट फ्लो होतं. ओके. सो दिस इज रिलेशन, की तुम्ही हाईट जर का लँडची वाढवली राईट तर तुम्हाला स्पीड मिळतो. सो हाईट स्पीड रिलेशनशिप. तर त्यांनी काय सांगितले आणि की इम्पॉर्टंट थिंग, कुठेही तुम्हाला फ्लोईंग वॉटरचा जो सरफेस आहे ओके तर तो तुम्हाला सपाट मिळणार नाही. राईट. तो कुठेतरी हायटेड असतो, कुठेतरी त्याला ड्रिफ्ट मिळते, पण तो कधीही सपाट नसतो, कधीच नाही. ओके. त्यानंतर पुन्हा एकदा इथे त्यांनी एक प्रिन्सिपल एक अंडरलाईन केलंय, दॅट इज हाईट स्पीड रिलेशनशिप. ओके. काय की ते म्हणतात की पाणी जिथे उंच असतं तिथे स्पीड जास्त असतो. राईट. आणि काठ जिथे असतात ना तिथे पाण्याचा स्पीड सर्वात कमी असतो. राईट. तर तेच नद्यांची रचना पण तशीच झालेली असते, की नदी जर का एका काठाला खाली असेल म्हणजे तिची हाईट जी आहे ती ढळलेली असेल, ढासळलेली असेल खाली, तर तिथे नदीचं पाणी दुसऱ्या अंगाच्या काठापेक्षा काय असतं, उंच असतं, आणि त्याच्यामुळे त्याला तिथे स्पीड पण जास्त असतो. जिथे हाईट जास्त तिथे स्पीड जास्त. सो दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल दे हॅव मेन्शन्ड. ओके. तर आणि कुठेही पाणी नदीमध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितले की समजा नदी जरी असेल ना तरी पाण्याची हाईट इक्वल कधीच नसते. ओके. कधीच नाही, म्हणजे ते सपाट कधीच नसतं. नदीमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाण्याची हाईट पाण्याला हाईट मिळालेली असते, काही ठिकाणी पाणी जे असतं ते कमी हाईटला असतं. हे नेहमी असतं. आणि रिव्हर वॉटर जे आहे त्यांनी सांगितलंय रिव्हर वॉटर जे असतं ते जेव्हा वाहतं तेव्हा जोरदार वाहणारं पाणी जे आहे ते सगळ्याच्या पुढे असतं. त्याच्यामुळे रिव्हरच्या म्हणजे नदीतल्या पाण्यातली जी काही आयडिया आहे, त्या पाण्याची जी कन्सेप्ट आहे ती त्यांनी फिश माउथ अशी केलेली आहे. माउथ ऑफ अ फिश. जसं त्या माशाचं तोंड असतं ना ते कसं पुढे असतं आणि बाकीची फ्लोईंग बॉडी जी असते त्याची ती मागे असते, तसं नदीचं पाणी असतं. अशी आयडिया त्यांनी याच्यामध्ये केलेली आहे. तर आता हा जो पाण्याचा स्पीड आहे ओके, तर हा पाण्याचा स्पीड तुम्ही जर का थांबवला तर तो थांबतो, पण त्याच्यामुळे एक इम्पॉर्टंट पार्ट क्रिएट होतो, दॅट इज प्रेशर. ओके. जर स्पीड तुम्ही थांबवला या पाण्याचा तर तो थांबू शकतो, बट प्रेशर क्रिएट होतं, आणि हे प्रेशर जे आहे हे मॅनेज करणं हे सर्वात मोठं काय असतं तर चॅलेंज असतं. ओके. तर अशा प्रकारे, आणि प्रेशर जर थांबवलं तर अजून एक गोष्ट येते ती म्हणजे वेट. ओके. वेट हा पण एक पॅरामीटर तिकडे ॲड होऊन जातो. सो आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही फोर्स या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. ओके. की जसं जसं तुम्ही त्याच्या सरफेसपासून खाली खाली जातात, डीपमध्ये जातात, तसा तसा हा जो फोर्स आहे हा वाढत जातो, प्रेशर क्रिएट होत जातं. त्याच्यामुळे खालचं जे पाणी आहे हे बघा, सो लोअर वॉटर जे असतं ते मोर डेन्स असतं आणि इट इज हेवियर दॅन दी अप्पर वॉटर. ओके. सो ही आयडिया आहे. तर पाण्याचं जे आहे ते फ्रिक्शन होतं सरफेसशी नेहमी, त्यामुळे ज्या गुळगुळीत वस्तू असतात राईट, तर तिकडे पाण्याला स्पीड असतो राईट, आणि जिथे रफ सरफेस असतो तिकडे पाण्याला स्पीड ऑफकोर्स कमी असतो राईट. म्हणून
काय करावं लागतं आपल्याला, की बाहेरच्या काठाला म्हणजे पूल वगैरे जे असतात म्हणून बाहेरच्या काठाला फरशा वगैरे बसून आपल्याला काय करावं लागतं, तर ते जे काठ आहेत, त्या बँक्स जे असतात, इव्हन रिव्हर बँक पण जी असते, तर तिचं आपल्याला काय करावं लागतं, तर प्रोटेक्शन करावं लागतं. नाहीतर ते जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे त्या काठाला खाऊन टाकतं. सो दॅट इज द आयडिया. आणि जेवढं फ्रिक्शन जास्त, राईट, जितकं फ्रिक्शन जास्त असेल तितका पाण्याचा स्पीड जो आहे तो कमी होतो. ओके, सो दीज आर द प्रिन्सिपल्स ऑफ हायड्रोलॉजी दे हॅव मेन्शन्ड. ओके, आणि तुम्हाला जर का पाण्याचा एक पर्टिक्युलर स्पीड पाहिजे असेल, तुम्ही जर का एक डिझायर्ड स्पीड जर का हवा असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, की पाण्याचा व्हॉल्यूम आणि पाण्याचा सरफेस तो तुम्हाला एका विशिष्ट अमाऊंटमध्ये ठेवावा लागतो. तो तुम्हाला कंट्रोल करावा लागतो. सो तो तुम्ही कंट्रोल केला तर मग काय होतं, की पाण्याचा स्पीड तुम्ही कंट्रोल करू शकता. राईट? सो हे प्रिन्सिपल्स आहेत, हे जे इथे मेन्शन केलेले आहेत ते. सो याचा उपयोग करून आपण आत्ता काय करू शकतो, हा विचार करणं ही ज्याची त्याची बुद्धिमत्ता आहे. राईट? तर पाण्याचा जो वेग आहे, तो काही पण वाहून नेऊ शकतो. काही पण. ओके. खडे, माती, घोटे, जे पण काही आहे ते गाळ, राईट? सो हे सगळं काही पाणी वाहून नेतं. आणि स्पीड ही पाण्याची पॉवर आहे असं त्यांनी सांगितलंय. ओके. पाण्यामध्ये शक्ती काय आहे? तर स्पीड. राईट? सो कारण पाण्याचा बेसिक गुणधर्म काय आहे? बेसिक कॅरेक्टरिस्टिक काय? टू फ्लो, राईट? आणि त्या फ्लोची पॉवर आहे स्पीड. त्याचा जो पण काही शक्ती येते त्याची. म्हणून आपल्याला हा जो स्पीड आहे हा वेगवेगळ्या ठिकाणी कंट्रोल करता आला पाहिजे. तो कंट्रोल केला तर तुम्ही हायड्रोलॉजीचा उपयोग करून खूप साऱ्या गोष्टी बनवू शकता. म्हणून हायड्रोलॉजीचा उपयोग ॲज एनर्जी सोर्स म्हणून पण आपल्याकडच्या काही एस्टॅब्लिशमेंट्समध्ये केला गेलेला आहे. ओके. तर तेच ही एक जी आयडिया आहे ही आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, की पाण्याचा स्पीड जर का तुम्हाला युनिफॉर्म पाहिजे असेल, तर तुम्हाला त्याचा सरफेस जो आहे तो आणि ओव्हरऑल जो व्हॉल्यूम आहे तो कंट्रोल करावा लागेल. ओके. आणि अजून एक त्यांनी इम्पॉर्टंट गोष्ट सांगितलेली आहे. काय? की अ, एकाच फॉर्मच्या म्हणजे फॉर्म जे आहे किंवा एक जो शेप आहे, त्याच्यामधून पाणी पास झाल्याशिवाय ते सरळ नाही राहत. राईट? ते कधीही सरळ राहत नाही. म्हणूनच काय करतात, की जे तुम्ही पाण्यासाठी जे पाट काढतात ना, म्हणजे त्याच्या फ्लोसाठी जे पण काही तुम्ही वेज तयार करतात, ओके? ते वेजसुद्धा सरळ न करता ते कर्व्हड करतात. सो आपल्याकडे पद्धत आहे कर्व्हड वेज तयार करायची पाण्यासाठी. ओके. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, की तुम्हाला हवं तसं पाणी वळवता येतं. पाणी वळवण्याची टेक्निक आहे. सरळ, सरळ, सरळ असे वॉटर फ्लो सिस्टमची आयडिया आपल्याकडे नाही. सो धिस इज द समथिंग न्यू आयडिया, ओके, आपल्या ह्याच्यातली. तर अशा प्रकारे काय करावं लागतं, आपल्याला वॉटर वेज, वॉटर चॅनल्स जे आहेत ते तयार करावे लागतात. ओके. सो अपार्ट फ्रॉम दॅट they have also told us about the laws about water, म्हणजे जे पब्लिक प्रॉपर्टीजचं पाणी आहे, तर धरणं वगैरे जे आहेत, तर त्याच्यासाठी लॉज पण तयार केले गेले आहेत. सो यू कॅन रेफर स्मृती ग्रंथ फॉर दॅट ऑर यू कॅन रेफर कौटिल्य अर्थशास्त्र फॉर दॅट, की त्यांनी हे कसे लॉज तयार करून घेतले. सो वी आर नॉट गोइंग टू सी दॅट पार्ट इन डिटेल. ओके. येस. सो वी विल सी दिस पर्टिक्युलर पार्ट, की पाऊस किती पडतो किंवा त्या एका पर्टिक्युलर रिजनमध्ये पाणी किती आहे, याच्यावरती त्यांनी काय केलंय, त्यांनी रिजन्स पाडलेत. म्हणजे आपण जेव्हा बॉर्डर्स तयार करतो किंवा आपण जेव्हा एरियाचं क्लासिफिकेशन करतो, तेव्हा आपल्याकडे डिफरंट डिफरंट क्रायटेरिया असतात, राईट? की टोटल त्याचा एरिया किती आहे, बरोबर? हे सगळं आपण मोजतो किंवा तिकडे कोणत्या प्रकारचे लोक राहतात, कुठल्या प्रकारची भाषा बोलणारे लोकं आहेत, राईट? कुठल्या प्रकारच्या संस्कृतीचे लोकं आहेत, हे सगळं आपण करतो. बट दे हॅव क्लासिफाईड द जिओग्राफिकल रिजन्स ऑन द बेसिस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ वॉटर ऑल्सो. सो सी दिस आयडिया. तर त्यांनी या 6 एरियामध्ये पूर्णपणे जी पृथ्वी आहे ती डिव्हाईड केलेली आहे. पृथ्वी दॅट मीन्स त्यांना जो एरिया माहिती आहे, एक्सपेक्टेड आहे तो. राइट? सो यू कॅन सी दिस स्लाईड, की कसं त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवरनं एरिया सगळा
डिवाइड केलेलं आहे, राईट. सो दिस इज द आयडिया, राईट. One more thing they have discussed, that is underground water. Yes, so underground waters, they are like channels. Okay, so आपली जमीन जी आहे ना, त्या जमिनीमध्ये तिला तिच्या प्रॉपर्टीज मिळण्यासाठी सर्वात मोठा सोर्स जो काही असेल तर तो आहे अंडरग्राउंड वॉटर. अँड दे हॅव डिस्कस दिस पर्टिक्युलर पार्ट इन डिटेल. ओके, तर आपण जसं बोललो त्याप्रमाणे अंडरग्राउंड वॉटर जे आहे ते शोधणं, राईट. सो टू फाइंड दॅट अंडरग्राउंड वॉटर, पहिली स्टेप असते की ते शोधा, राईट. मग कसं शोधा? आपल्याला पण आता विहिरी खणाव्या लागतात, बोर्स तयार करावे लागतात. तर आपल्यासमोर सर्वात मोठं चॅलेंज असतं कुठे करावं, राईट. तर यांच्या स्वतःच्या काही टेक्निक्स आहेत आणि त्या कशा आहेत? साध्या साध्या प्रिलिमिनरी टेक्निक आहेत. जसं आपण मागे एकदा सॉइल टेस्टिंगची टेक्निक पाहिली होती, राईट. तशाच यांच्या अंडरग्राउंड वॉटर फाइंड आउट करण्याच्या पण काही टेक्निक्स आहेत. सो त्यांनी काय सांगितलंय की जिथे झाडं असतात ना, त्यांना लांब फांद्या असतात, मीन्स ज्यांच्या लॉंग ब्रांचेस असतात झाडांच्या. ओके, त्यानंतर जिकडे ज्यांची पानं जी आहेत ती एकदम कशी असतात, तर ती रसदार असतात, राईट. इसेन्सवाली पानं असतात. ओके, किंवा जिथे पानांना होल्स नसतात. ओके, सो नो होल्स, नो होल्स टू द लिव्स. असं जर का ज्या एरियामध्ये असेल तर तिकडे अंडरग्राउंड वॉटर प्रेझेंट असतं, असं ते आपल्याला सांगतात. ओके, तर तिकडे अजून आपल्याला हे पण सांगतात ते, की वेगवेगळ्या त्यांनी झाडांची लिस्ट दिलेली आहे, की ह्या प्रकारची झाडं ज्या एरियामध्ये आहेत तिकडे अंडरग्राउंड वॉटर असतं. जसं भुई, कमल, क्षूर, उशीर, कुला वगैरे. ॲक्चुअली ही जी नावं आहेत ना, ही जुनी नावं आहेत. वी नीड टू फाइंड द कंटेम्पररी नेम्स ऑर सिनॉनिम्स फॉर दिस टर्मिनॉलॉजीज. ओके, आपल्याला हे करावं लागेल. हा एक वेगळा प्रोजेक्ट होऊ शकतो, की त्यांनी ज्या वनस्पतींची नावं दिलेली आहेत तर ते आत्ता आपण त्यांना काय म्हणतो, त्यांना काय नाव आहे, ते सेम इफेक्ट देतात का? यांनी सांगितलेला इफेक्ट व्हेरिफाय करायला पाहिजे, राईट. सो अशा प्रकारचा एक अभ्यास याच्यावरती होऊ शकतो. त्याबरोबर झाडांबद्दल तर त्यांनी सांगितलंय, पण त्यांनी मातीबद्दल पण सांगितलंय. काय? की जिकडे ब्लॅक किंवा रेड सॉइल असते, गाळाची माती असते किंवा निळसर झाक असलेली माती असते. ओके, ब्लूइश टिंच. ओके, जिकडे ब्लूइश टिंच असलेली सॉइल असते तिकडे अंडरग्राउंड वॉटर लागतं. बाकी तर आहेच ब्लॅक वॉटर, इट्स बट ऑब्वियस, कारण अंडरग्राउंड वॉटर तिकडे जिकडे आहे तिकडे मातीचा एक वेगळा टेक्स्चर आपल्याला बघायला मिळतं. ओके, सो बाकीच्या गोष्टी तर आहेच, पण ही एक वेगळी गोष्ट आहे की जिकडे ब्लूइश टिंच असलेली सॉइल तुम्हाला सापडते तिकडे तुम्हाला काय लागू शकतं, तर अंडरग्राउंड वॉटर लागू शकतं. ओके, तसंच त्यांनी आपल्याला अजून गोष्ट सांगितली की जर का रेड सॉइल असेल, ओके, रेड सॉइल, पूर्णपणे रेड सॉइल, तर तिकडे तुम्हाला थोडंसं कडवट पाणी लागतं. अंडरग्राउंड वॉटर तर लागतं पण ते कडवट असतं. ओके, तर इतकं गोड पाणी तुम्हाला तिकडे लागत नाही. ब्लॅक सॉइल जिकडे असते तिकडे तुम्हाला सॉल्टी वॉटर लागतं. ओके, आणि जर का तुमच्याकडे ही ब्लूइश टिंच असलेली माती असेल किंवा व्हाईट कलरची सॉइल असेल तर तिकडे मात्र तुम्हाला काय लागतं, तर तिकडे तुम्हाला गोड पाणी लागतं. गोडं पाणी ज्याला आपण म्हणतो ना, तर ते गोडं पाणी, गोड्या पाण्याच्या विहिरी वगैरे ज्या आहे त्या तुम्हाला इकडे बांधता येऊ शकतात. ओके, म्हणजेच काय, तर पांढरी माती जी आहे ना ती सोडून सगळीकडे तुम्हाला बाकीच्या प्रॉपर्टीजचं पाणी सापडतं. आता याचा अर्थ असा नाहीये की ते पाणी प्यायला प्यायला खारट लागतं वगैरे, असा त्याचा अर्थ नाही आहे, राईट. त्या मातीमध्ये किंवा त्या पाण्यामध्ये सॉल्ट्स जास्त असतात. ओके, सो दिस इज द आयडिया. तर त्यांनी अजून खूप माहिती सांगितली की पाणी कुठं लागू शकतं आणि विहिरी बांधायच्या असतात तर त्या कुठे, ते आता हे पाण्याच्या प्रॉपर्टीबद्दल त्यांनी सांगितलंय. ओके, त्यांनी आपल्याला हे पण सांगितलंय की किती हाईटवरती पाणी लागतं ते पण त्यांनी सांगितलंय, राईट. की जिकडे जिकडे कर्ण, अर्जुन, अरिष्टाध वगैरे अशी झाडं आहेत. ओके, ज्या झाडांची पानं बारीक आहे, त्यांना होल्स आहेत, तिथं पाणी कमी लागतं आणि खोल असतं. ओके,
तर होल्सवाल्या पॉईंट्स लक्षात ठेवू शकता तुम्ही, की होल्स असतात तिकडे पाणी जे आहे ते एकतर अमाऊंटमध्ये कमी असतं आणि खूप जास्त खोल असतं, डीपमध्ये लागतं ते एकदम. ओके. तर मातीचा रंग जिकडे अ, सूर्यासारखा असेल, आगीसारखा असेल, राखेसारखा असेल, ओके. तर तिकडे पाणी खडकाखाली असतं. खडक लागतो आणि मग खाली पाणी लागतं. ओके. ही त्यांनी आयडिया त्याच्यामध्ये सांगितली आहे. किंवा कोणती झाडं किंवा कोणत्या वनस्पती असतील, तर किती हाईटवर पाणी लागतं हे त्यांनी इन डिटेल या लॉजिक या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ओके. पण एक बाकीचं एवढं सगळं तुम्हाला सांगत बसत नाही, बिकॉज ते खूप डेप्थमध्ये जाईल. पण एक आयडिया सांगेन, आपल्याकडे पंचवटीची कन्सेप्ट आहे. पंचवटी दॅट मीन्स 5 प्रकारची झाडं किंवा 5 वड असं पण म्हणतात. पण अ, प काय म्हणतात ते, की वड, ओके, उंबर, पिंपळ, वड, उंबर, पिंपळ, शमी आणि बेल हे ही जी झाडं आहेत, आता ही काही-काही ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे व्हेरिएशन पण दिसेल. सगळीकडे हीच झाडं असतात असं नाही. पण ही जी झाडं आहेत ना, ही एकत्र असली की त्याला पंचवटी म्हणतात आणि इकडे पाणी भरपूर लागतं. या एरियामध्ये जर का तुम्ही खोदलं विहिरीसाठी, तर तुम्हाला भरपूर पाणी मिळेल आणि ते जास्त खोल पण नसेल. जवळ असतं ते जमिनीच्या, राइट? तर असं त्यांनी याच्यामध्ये सांगितलंय. तर असे काही लोकं आहेत, त्यांना पनवडे म्हणतात. ओके. ही एक पनवडे, ओके, ही एक टर्म आहे आपल्याकडे. जसं आपल्याकडे डॉक्टर असतो, आपल्याकडे आर्किटेक्ट असतो, राइट? तसे हे पनवडे असायचे पूर्वी, की ज्यांना नॉलेज असायचं, की अंडरग्राउंड वॉटर जे आहे ते कुठे आहे. त्यांच्याशी कन्सल्ट केलं जायचं, विहिरी बांधताना वगैरे किंवा असे काही कामं करताना. सो ही एक आपल्याकडे एक विशिष्ट लोकांची काय होती तर ब्रांच होती, की ज्यांच्यामध्ये हे लोकं काम करायचे. त्यांना ते नॉलेज असायचं या सगळ्याचं आणि ते येऊन कन्सल्ट करायचे लोकांना, की किती खोल पाणी लागेल किंवा लागेल की नाही, इथे खोदायला पाहिजे की नाही. सो ही कन्सल्टन्सी ते घ्यायचे. ओके. तर याच्यामध्ये एक मेजर पार्क्सन नावाचा एक इंग्लिश स्कॉलर पण आहे. तर त्याने सुद्धा त्याचे स्वतःचे एक्सपिरियन्सेस नोट करून ठेवलेले आहेत या बाबतीमध्ये. तर हे असे सगळे आयडिया जे आहेत त्या आपल्याकडे केल्या जायच्या किंवा वापरल्या जायच्या. मग ही जी सगळी जी गोष्ट आहे, ही आपल्याला याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर हे अंडरग्राउंड वॉटर जे आहे, याच्यासाठी या गोष्टी सगळ्या आहेत. तर आपला देश जो आहे, तो शेतीसाठी अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या देशाला एक टर्मिनॉलॉजी वापरली जाऊ शकते, दॅट इज देवमातृक देश. ओके. बिकॉज वी आर डिपेंडंट अपॉन रेन वॉटर, राईट? फॉर आवर इकॉनॉमी, फॉर आवर सर्व्हायव्हल, एव्हरीथिंग, राईट? कारण आपण शेतीवरती अवलंबून आहोत म्हणून. तर हे जे सगळे आहेत हे या गोष्टी या सगळ्या कन्सेप्टशी रिलेटेड आहेत. आता या पाण्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत, राइट? सो ते आपण बघूया नंतर. आत्ता आपण इतकं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जाण्याचं कारण नाहीये. बट स्टिल काठ फोडून ज्या पाणी काढलं जातं, ज्याला वॉटर चॅनल तयार केलं जातं, त्याला कुल्ल्या म्हणतात. ओके. डोंगर वगैरे जे असतात त्यांच्यामधून डायरेक्टली जे झरे वाहतात त्यांना स्रोत म्हणतात. ओके. किंवा अ, ओढा वगैरे जे असते त्यांना किंवा रिव्हर वॉटर जे असतात त्यांना तुम्ही धरण बांधतात आणि मग जे पाणी बॅकवॉटर्स वगैरे आपण ज्याला म्हणतो त्याला वाह असं म्हटलं जातं. सो असे काही टर्मिनॉलॉजीज आहेत. ओके. तर असं या प्रकारे या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर तुम्हाला जर का या पर्टिक्युलर शास्त्रामध्ये इंटरेस्ट आला असेल, तर तुम्ही हे नक्कीच काय करू शकता, तर तुम्ही याचा इन डिटेल स्टडी करू शकता. आणि खास करून आपल्याला अंडरग्राउंड वॉटरच्या बद्दल आज जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, की पाण्याची डेप्थ खूप खाली गेलेली आहे, आता खोल गेलेली आहे. तर त्याच्या प्रिझर्वेशनसाठी आपण काय करू शकतो वगैरे, या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्या शास्त्रांमध्ये कशा मिळतील, याबद्दल तुम्ही नक्कीच सर्च करू शकता. बिकॉज जसं आपण प्रत्येक शास्त्राचा, प्रत्येक ब्रांचचा प्रॉब्लेम डिस्कस करतो, राइट? तसा इकडे सुद्धा या शास्त्रामध्ये सुद्धा अंडरग्राउंड वॉटर मॅनेजमेंट हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ओके. सो ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये किंवा जेव्हा ॲज एनर्जी सोर्स म्हणून तुम्ही वॉटरकडे बघता, तेव्हा सुद्धा
हा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो. आणि जसं प्रत्येक वॉटर बॉडीचं पोल्युशन झालंय, तसं अंडरग्राऊंड वॉटरचं सुद्धा पोल्युशन झालेलं आहे. बिकॉज वी हॅव डन सॉइल पोल्युशन, राईट? तर आपण हे कसं कंट्रोल करू शकतो? विहिरीतलं पाणी सुधारावं याच्यासाठी सुद्धा काही टेक्निक्स या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत. सो यू कॅन स्टडी फॉर दिस पर्टिक्युलर अप्रोचेस. ओके. Then we will go towards the next aspect of this knowledge system, that is संहरण विद्या. की असलेलं वॉटर जे आहे ना त्याचं मॅनेजमेंट करणं, राईट? सो वॉटर मॅनेजमेंट. तर काय सांगितलं यांनी इकडे? येस. सो these three aspects are very important. Okay. Improvement of wetlands, water flow and town management, and management of wastewater. तर ही जी गोष्ट आहे ही याच्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आता ज्याला आपण पाण्याचा निचरा करणं वगैरे म्हणतो, राईट? तर पाणी जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करावं लागतं, राईट? तर ते कसं करायला पाहिजे? तर त्याच्याबद्दलची गोष्ट जी आहे ती त्यांनी याच्यामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. ओके. तर त्यांनी आपल्याला एक मुकुलकार अशी सिस्टम सांगितली आहे. ओके. तर ते काय म्हणतात, की पाण्याचा वेग जो आहे तो हाईटवरती डिपेंड असतो, राईट? तर हीच बेसिक आयडिया वापरून त्यांनी जे आपले वॉटर चॅनल्स आहेत, जे तुम्हाला पाण्याच्या सिस्टमशी रिलेट करायचे आहेत किंवा त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला ते करायचे आहे. तर त्याचा उपयोग करताना तुम्ही हाईटचा विचार करा. ओके. तुम्ही त्याच्या व्हॉल्यूमचा विचार करा, एरियाचा विचार करा, असं ते आपल्याला तिकडे सांगतात. ठीक आहे. तर अजून एक ते आपल्याला सांगतात, की वॉटर फ्लो जो आहे, ओके, किंवा वेस्ट वॉटर मॅनेजमेंट आहे ते करण्यासाठी झाडं खूप मदत करतात. तर ही पण कन्सेप्ट जी आहे ती आपण याच्यामध्ये बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जमीन जी आहे तुमची, ओके, तर ती जमीन कोरडी राहिली तर ती स्थिर असते. ठीक आहे. तर पाणी जे मुरतं जमिनीमध्ये ते एका विशिष्ट अमाउंटमध्येच मुरलं पाहिजे. खूप जास्त मुरलं नाही पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, की अंडरग्राऊंड चॅनल्स करावे लागतात आणि टाउन मॅनेजमेंट करताना तुम्हाला ते जे पाणी आहे ते इव्हनली डिस्ट्रिब्यूट करावं लागतं इंटरनली. तर त्याची सिस्टम या आपल्या ग्रंथांमध्ये त्यांनी दिलेली आहे. ओके. तर ते म्हणतात, की ही जी जलसंहरण विद्या म्हणजे काय माहिती आहे, की पाणथळ जमीन सुधारायची कशी? ओके. सो दिस इज द बेसिक आयडिया इन दिस एस्पेक्ट. ही पाणथळ जमीन आहे, दलदलीची जमीन आहे. ओके. ही जमीन इम्प्रूव्ह कशी करायची आणि ती शेतीच्या कामाला कशी आणायची, याच्यासाठीचं नॉलेज म्हणजे ही जलसंहरण विद्या आहे. ओके. सो ही कन्सेप्ट ते आपल्या इकडे वापरतात. मग आता अजून एक आपण इकडे कन्सेप्ट बघूया, की झाडं लावून तुम्हाला काय करता येतं? तुम्हाला हे जे वॉटर मॅनेजमेंट आहे ना ते करता येतं आणि टाउन मॅनेजमेंटसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. ओके. तर ते काय सांगतात, की पाणी जे आहे ते वेस्ट का बरं होतं? कारण तुम्ही त्याच्यामध्ये काही प्रोसेस करतात किंवा तुमचं जे प्रोसेस्ड वॉटर असतं ते तुम्ही मेन फ्लोमध्ये सोडतात आणि त्याच्यामुळे काय होतं? तर त्याच्यामुळे पाणी जे आहे त्याची क्वालिटी जी आहे ती कमी होते. तर ही झाडं कुठली लावली पाहिजेत? तर जिथे वेस्ट वॉटर फ्लो होतंय, तिकडे तुम्ही कर्दळ, ओके, किंवा केळी, अळू, ज्याच्या आपण वड्या खातो, राईट? तर ही झाडं तुम्ही तिथे लावू शकतात. जी झाडं सांडपाण्यावरती वाढतात, वेस्ट वॉटरवरती वाढतात आणि तुम्हाला काय करतात, तर तुम्हाला उत्पन्न पण देतात, राईट? तर याच्या वेस्ट वॉटरवरची शेती ही एक आयडिया सुद्धा या लोकांनी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेली आहे. तर असं या सगळ्या ज्या गोष्टी आहे ते त्यांनी सांगितले. टाउन मॅनेजमेंटमध्ये एक गोष्ट आहे, की टाउन मॅनेज करत असताना नेहमी तुमचा जो मेन एरिया आहे ना सगळा राहण्याचा, तो एका हाईटवरती पाहिजे आणि ती जी हाईट आहे, त्या हाईटवरती राहून त्याचे दोन्ही भाग किंवा मागचे पुढचे भाग जे आहेत ते निमुळते असले पाहिजेत. ओके. आणि जेव्हा तुम्हाला हे वेटलँड्स इम्प्रूव्ह करायचे आहेत किंवा तुम्हाला वेस्ट वॉटर मॅनेज पण करायचं आहे, तेव्हा तुम्ही एक सिस्टम वापरली पाहिजे. ती म्हणजे मुकुल आकाराचं वॉटर चॅनल्स पाहिजे. मुकुलचा अर्थ काय होतो माहिती आहे? मुकुल म्हणजे कळी.
सो कळी कशी असते, की खालच्या भागामध्ये निमुळती असते आणि वरती पसरट होत जाते. तर त्या त्या कळीच्या शेपचा काय असला पाहिजे, तर तुमचं वॉटर चॅनल असलं पाहिजे, असं ते आपल्याला सांगतात. तर ही आयडिया त्यांनी सांगितली आहे. सो जे गटार वगैरे जे आपण तयार करतो, ते मुकुलाकार पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. तर त्याचा खालचा भाग जो आहे, त्याला इलिप्स असं म्हटलेलं आहे आणि वरच्या भागाला वलय म्हटलेलं आहे. ओके. इलिप्स आणि वलय अशी जी आकृती तयार होते, त्याला अ, काय म्हणतात तर मुकुल असं म्हटलं आणि अशा आकाराचे वॉटर चॅनल्स पाहिजे, जे पूर्ण टाउनमधल्या पाण्याचं काय करतील तर मॅनेजमेंट करतील. ही आयडिया ते वापरतात. सो मूव्हिंग टू नेक्स्ट पॉइंट. आता स्तंभनविद्या. इकडे तुमचे कन्स्ट्रक्शन्स येतात सगळे, की स्टॅग्नंट वॉटर जे आहे, की जे स्थिर झालेलं पाणी आहे, ओके. तर त्याचं मॅनेजमेंट जे आहे ते कसं करायला पाहिजे, ओके. तर येस, भृगु ऋषी जे आहेत तर त्यांनी स्टॅग्नंट वॉटरच्या काही प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत, की कसं पण ते पाणी काही पण असू दे, तर त्याचा जो सरफेस आहे तो नेहमी सेमच असतो. सरफेस कधीच चेंज होत नाही. ओके. तर हे जे पाणी असतं ते खूप जास्त फ्लेक्सिबल असतं, फिकल असतं. जिकडे त्याला रस्ता सापडेल तिकडे ते फ्लो होतं, राइट? ते रस्ताच शोधत असतं बेसिकली. ओके. तर अ, काय होतं, एक आयडिया अजून एक त्यांनी सांगितली, की वॉटर प्रेशर जे क्रिएट होतं, ते पूर्ण सरफेसवरती सेम असतं. त्यामुळे तुम्ही जर का एका पर्टिक्युलर एरियामध्ये वॉटर प्रेशर चेंज करण्याचा प्रयत्न केला, तर पूर्ण सरफेस एरिया इफेक्ट होतो. ओके. तर आणि कुठेही त्याला जर का चान्स मिळाला, तर त्या ठिकाणी जेवढं प्रेशर क्रिएट झालेलं आहे, तेवढ्या फोर्सने ते बाहेर पडतं. ओके. तर अजून एक त्यांनी एक आयडिया सांगितलेली आहे, की पाणी जर का पडलं ज्या फोर्सने पडेल, तर जितका फोर्स आहे तितकं ते ती पर्टिक्युलर प्रॉपर्टी डिस्ट्रॉय करतं, राइट? पण जर पाण्यावरच पाणी पडलं, तर काय होतं, की खालचा जो ऑब्जेक्ट आहे तो सर्व्हाईव्ह होतो. ओके. खालचं जे काही पाण्यावरच पाणी तुम्ही प्रेशरने पाडलं किंवा कुठल्या पण प्रेशरने पाडलं, तर काय होतं, तर खालचा जो ऑब्जेक्ट आहे, तो नेहमी सर्व्हाईव्ह होतो. त्याला तिकडे काही होत नाही. ओके. तर अ, वारा वगैरे जे आहे, ते पाण्यामध्ये लाटा क्रिएट करतं आणि मग अ, जे वरचा भाग आहे, तो पुढे-पुढे सरकत जातो आणि चाकाप्रमाणे वर चढतो. ओके. आणि ही जर का लाट जास्त उंच झाली, तर वरच्या एरियामध्ये ती फुटते. सो असं त्यांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अजून एक त्यांनी सांगितलेलं आहे, की लाटा जेव्हा जोरात काठांवरती आपटतात, तेव्हा त्याच्यापासून त्रास व्हायला नको म्हणून काठ हा स्लोपमध्ये असावा. ओके. बँक जो आहे, त्याला नेहमी एक प्रकारचा स्लोप असला पाहिजे. जी की गोष्ट आपण आत्ता पण फॉलो करतो. ओके. आणि हा जितका थोडा तितका लाटांचा जो आघात आहे, तो कमी पडतो. राइट? तर अशा प्रकारे ज्या गोष्टी आहेत, या आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत. ओके. आता त्यांनी आपल्याला सांगितलंय की की वॉटर कन्स्ट्रक्शन सुद्धा कसे केले पाहिजेत. तर आपण इथे 3 प्रकारचे कन्स्ट्रक्शन्स थोडेसे डिस्कस करूया. लेक, वेल एंड सेतू. ओके. म्हणजे ऑफकोर्स पूल ज्याला आपण म्हणतो. आता त्यांनी विहिरींची नावं पण दिली आहे बघा, की सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी वेल बिल्डिंगबद्दल डिस्कस केलेलं आहे. बिकॉज धिस इज द बेसिक कन्स्ट्रक्शन युनिट इन हायड्रोलॉजी. तर जी विहीर असेल, जिचा जी रुंदी ज्याला आपण म्हणतो, ओके, विड्थ ती कमी आहे. पण हाईट जी आहे ती जास्त आहे. तिला कूप असं नाव आहे. ओके. कूप असं तिला म्हटलं जातं. नंतर हीच विहीर जी आहे ती लांब झाली, तर तिला दीर्घिका असं म्हणतात. ओके. त्यानंतर तिला जर का पायऱ्या केल्या, तिला जर पायऱ्या बांधल्या, तर तिला वापी असं म्हणतात. ओके. आणि याच वापी जर मोठ्या-मोठ्या होत गेल्या, तर त्यांना अजून टर्मिनॉलॉजीज आहेत. जसं अ, कुठे त्यांना नंदा म्हटलंय, भद्रा, विजया अशा नावांच्या विहिरी आहेत. सो त्या काही विहिरींचं केवळ बारसं नाही केलेलं आहे, तर त्यांच्या प्रॉपर्टीज प्रमाणे त्यांना ती नावं दिलेली आहे. ओके. मग नंतर लेक्सची कल्पना येते. ओके. तर लेक्समध्ये सुद्धा प्रॉपर्टीज आहेत वेगळ्या-वेगळ्या. त्यांच्या पण कॅटेगरीज आहेत. जसं कुंड, ओके. नंतर काही ठिकाणी वेशंत. मी आता इथे फक्त तुम्हाला नावं सांगतेय. वेशंत, पलवले, सूद,
कासार या ॲक्चुअली प्रॉपर्टीज आहेत वेगळ्या वेगळ्या आणि म्हणून त्यांना ती तशी नावं दिलेली आहे. तडाग, सर, महासर. सो या नावाचे म्हणजे अशा प्रॉपर्टीज असणारे वेगवेगळ्या टाइपचे लेक्स आपल्याकडे ॲक्चुअली बांधले गेले. ठीक आहे. तर हे बांधण्याची सुद्धा टेक्निक सगळी आपल्याकडे सांगितलेली आहे. ओके. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सर कशाला म्हणतात? तर 2 डोंगरामध्ये समजा जर का एक युनिट त्यांनी सांगितलं, की अर्ध रांजण, ओके. अशा आकाराची जागा बघून तिकडे जर का तुम्ही बांध घातला आणि नदी अडवली, तर तिथे जो तलाव तयार होईल त्याला सर म्हणतात. ओके. सो अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज त्यांनी आपल्याला इकडे सांगितलेल्या आहेत. आणि सेतू जो आहे, तर सेतू म्हणजे काय? तर ज्याला आपण डॅम म्हणतो. ओके. सो तो डॅम म्हणजे सेतू. हा कसा बांधावा? ते सुद्धा त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. यासोबतच एक इम्पोर्टंट पॉइंट जो त्यांनी आपल्याला इथे सांगितलाय तो म्हणजे मशिनरी व्हिच इज डिपेंडंट अपॉन दी प्रिन्सिपल्स ऑफ हायड्रोलॉजी. सो अशा काही मशिनरीज पण इकडे यांनी सांगितलेल्या यंत्र सांगितलेली आहेत. ओके. जलयंत्र वगैरे. सो चक्क्या सांगितलेल्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या. तर हे सगळं जे आहेत हे तुम्हाला या ग्रंथांमध्ये बघायला मिळेल. ओके. तर नीतिशास्त्र, वास्तुज्योतिष, राजगृह निर्माण वगैरे हे जे प्रकरणं आहेत, याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी इन डिटेल बघायला नक्कीच मिळतील. ओके. सो आपण हायड्रोलॉजीचे इकडे काही ॲस्पेक्ट स्टडी केले, काही प्रिन्सिपल स्टडी केले. याच्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांची तुम्हाला याच्यात काय-काय आहे ॲक्चुअली ही इन्फॉर्मेशन मिळावी त्यासाठी आपण हे सगळं डिस्कशन केलं. याच्यामध्ये आय-के-एसच्या या मॉड्यूलमध्ये तुम्हाला जर का कोणाला एखाद्या पर्टिक्युलर ॲस्पेक्टमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर नॉलेज ब्रांचमध्ये इंटरेस्ट आला, तर त्याला पुढे जाण्यासाठी काही क्ल्यूज मिळावे याच्यासाठी हे लेक्चर्स अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत. आपण इथे कुठलंही शास्त्र इन डिटेल शिकवत नाही आहोत. आपण फक्त त्याचं काय बघतो आहोत तर इंट्रोडक्शन करून घेतोय आणि त्याच्यामध्ये सांगितलेल्या कोणत्या गोष्टी आत्ता पण आपल्याला कामाला पडू शकतात, याचं एनालिसिस आपल्याला चांगल्या पद्धतीने करता यावं म्हणून आपण हे सगळं डिस्कशन या ठिकाणी इथे करतो आहोत. ओके. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन पुढच्या ब्रांच सोबत भेटूयात. ओके. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क मी. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. थँक यू.